Good morning, student. Today we start lecture number 4. Point name is merits and demerits of plain tabling. आपण पहिल्यांदा मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ प्लेन टेबलिंग मधील मेरिट्स बघूयात. यामध्ये फर्स्ट वन आहे, इट इज द मोस्ट सुटेबल फॉर प्रिपेरिंग स्मॉल स्केल मॅप ऑर सर्वेइंग स्मॉल एरिया. यामध्ये जो काही पहिलं आपल्याला फायदा आहे, मेरिट्स म्हणजे फायदे, यामध्ये इट इज मोस्ट सुटेबल फॉर प्रिपेरिंग स्मॉल स्केल मॅप ऑर सर्वेइंग स्मॉल एरिया. आपण एखाद्या स्मॉल एरियाचं सर्वेइंग करण्याकरता किंवा प्रिपरेशन ऑफ अ स्मॉल स्केल मॅप, एका छोट्या मॅपचं आपल्याला प्रिपरेशन करायचं असेल तर आपण त्याकरता प्लेन टेबलिंग ही मेथड वापरू शकतो. सेकंड आहे, इट इज मोस्ट रॅपिड मेथड. ही अतिशय जलद अशा प्रकारची मेथड आहे. इट इज मोस्ट रॅपिड मेथड. थर्ड वन आहे, फील्ड बुक इज नॉट नेसेसरी. यामध्ये वर्किंग करताना जे काही आपण फील्ड बुक वापरतो, या फील्ड बुकची आवश्यकता नाही. फील्ड बुक इज नॉट नेसेसरी. फोर्थ वन आहे, नो ग्रेट स्किल इज रिक्वायर्ड फॉर सॅटिस्फॅक्टरी मॅप. यामध्ये कुठल्याही प्रकारचं स्किल लागत नाही आहे की आपण कशा प्रकारचं मॅप तयार करतो. हे मॅप तयार करण्याकरता कुठल्याही प्रकारचं ग्रेट स्किल या ठिकाणी लागत नाही. नेक्स्ट आहे, इट इज पर्टिक्युलरली सुटेबल फॉर अ मॅग्नेटिक एरिया व्हेअर प्रिझमॅटिक कंपास इज नो रिलेबल. आता यामध्ये काय आहे की कुठल्या प्रकारे सुटेबल आहे, इट इज पर्टिक्युलरली सुटेबल फॉर अ मॅग्नेटिक एरिया. मॅग्नेटिक एरिया म्हणजे काय, चुंबकीय एरिया. ज्या ठिकाणी चुंबकीय एरिया आहे अशा ठिकाणी आपण प्लेन टेबलिंग वापरू शकतो, की ज्या ठिकाणी आपल्याला काय रिलेबल नाही आहे, व्हेअर प्रिझमॅटिक कंपास इज नो रिलेबल. यामध्ये प्रिझमॅटिक कंपासद्वारे आपण जे काही मेथड आपण घेतो किंवा आपण जे काही सर्वेइंग करतो त्यामध्ये आपण प्रिझमॅटिक कंपासने जे अगदी अविश्वसनीय आहे, रिलेबल म्हणजे ज्यावरती आपण फारसा विश्वास ठेवू शकत नाही, आपण अशा ठिकाणी काय करतो की प्लेन टेबलिंग ही मेथड आपण वापरू शकतो. नेक्स्ट आहे, कंटूर अँड इरेग्युलर ऑब्जेक्ट मे बी रिप्रेझेंटेड ॲक्युरेटली. आता यामध्ये दोन बाबी आहेत की त्यामध्ये आपण काय करू शकतो की त्यामध्ये आपण प्लेन टेबलिंग वापरू शकतो. त्यामध्ये पहिली बाब कुठली आहे तर कंटूर. आता कंटूर म्हणजे काय, कंटूर म्हणजे आपण जो काही खालीवर उतार असेल, या खालीवर उतारामध्ये जी काही एकच उंची असलेली जागा असते, ती जागा जोडणारी रेषा, तिला आपण काय म्हणतो, कंटूर. किंवा मग इरेग्युलर ऑब्जेक्ट. इरेग्युलर ऑब्जेक्ट म्हणजे ज्या ठिकाणी काय आहे, ती जागा खालीवर आहे किंवा ती कशी आहे, इरेग्युलर आहे. आपण अशा ठिकाणी काय करतो, कंटूर अँड इरेग्युलर ऑब्जेक्ट मे बी रिप्रेझेंटेड ॲक्युरेटली. आपण या ठिकाणचं जे काही रिप्रेझेंटेशन आहे आपण ते प्लेन टेबलिंगनी ॲक्युरेटली करू शकतो. नेक्स्ट आहे, इट इज लेस कॉस्टली. याला कुठल्याही प्रकारचा जास्त खर्च नाही आहे किंवा जास्त खर्चिक अशा प्रकारची मेथड नाही आहे. देअर इज नो पॉसिबिलिटी. नेक्स्ट वन, देअर इज नो पॉसिबिलिटी ऑफ ओमिटिंग द नेसेसरी मेजरमेंट ॲज द मॅप इज प्लॉटेड इन द फील्ड. आता यामध्ये कुठल्या प्रकारची जास्त शक्यता नाही आहे की आपण काय करू शकतो की काही जे काही आवश्यक मेजरमेंट आहे आपण ते ड्रॉप करू शकतो. अशा प्रकारची कुठलीही पॉसिबिलिटी आपण याच्यामध्ये नाही आहे. किंवा म्हणजेच काय की आपल्याला जे काही आवश्यक सर्व बाबी आहेत, या आवश्यक सर्व बाबी आपल्याला घेणं आवश्यक आहे. नेक्स्ट वन, एरर ऑफ मेजरमेंट अँड प्लॉटिंग मे बी रेडिली डिटेक्टेड बाय चेकलाईन्स. आता याच्यामध्ये जे काही एरर राहिले असतील किंवा जे काही प्लॉटिंग आणि मेजरमेंटमध्ये जे काही एरर राहिले असतील ते आपल्याला कशाद्वारे कळतील, चेकलाईनने कळतील. आपण मागच्या लेक्चरमध्ये लाईन्स बघितल्या होत्या, सर्वे लाईन्स. यामध्ये आपण बेस लाईन, चेक लाईन, टाय लाईन आणि ऑफसेट अशा प्रकारचे 4 पॉईंट बघितले होते. यामध्ये मग जी काही चेक लाईन आहे, चेक लाईन काय सांगते की समजा की दोन बाजूच्या काही निश्चित बिंदूमध्ये जी काही एक लाईन आहे तिला आपण काय म्हणतो, चेक लाईन. आणि मग यामधून जे काही आपल्यामध्ये एरर राहतील आपण ते एरर कशाने डिटेक्ट करू शकतो, बाय चेक लाईन. चेक लाईनने आपण ते डिटेक्ट करू शकतो. नेक्स्ट पॉईंट आहे डिमेरिट्स. यामध्ये जे काही तोटे आहेत ते तोटे कोणकोणते आहेत. इट इज फर्स्ट वन, इट इज नॉट सुटेबल फॉर अ वर्क इन अ वेट क्लायमेट. आता ज्या ठिकाणी वातावरण दमट आहे अशा भागामध्ये आपण काय करू शकत नाही,
आपण त्या ठिकाणी काम करू शकत नाही, किंवा ही जी काही प्लेन टेबलिंगची मेथड आहे आपण ॲडॅप्ट करू शकत नाही. आता वेट क्लायमेट आहे म्हणजेच त्या ठिकाणी काय होतं की वातावरणामध्ये जास्त मॉइस्टपणा राहतो आणि त्यामुळे आपल्याला ही मेथड ॲडॅप्ट करताना त्यामध्ये आपल्याला थोडासा त्रास जाणवतो. त्यामुळे आपण ही मेथड वेट क्लायमेटमध्ये ॲडॅप्ट करू शकत नाही. सेकंड आहे देअर आर सेव्हरल ॲक्सेसरीज टू बी कॅरीड अँड देअरफोर दे आर लाईकली टू बी लॉस्ट. यामध्ये काय करावं लागतंय की आपल्याला जास्त सामान किंवा जे काही ॲक्सेसरीज आहे ही जास्त प्रमाणामध्ये आपल्याला कॅरी करावं लागते आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला हरवण्याची देखील शक्यता राहते. त्यामुळं हा जो काही तोटा आहे, देअर आर सेव्हरल ॲक्सेसरीज टू बी कॅरीड अँड देअरफोर दे आर लाईकली टू बी लॉस्ट. थर्ड वन आहे इट इज नॉट सुटेबल फॉर ॲक्युरेट वर्क. फारसं जास्त ॲक्युरेट वर्क ह्या मेथडने होत नाही आहे. नेक्स्ट, प्लेन टेबल इज हेवी, कंबरसम अँड ॲक्वर्ड टू कॅरी. प्लेन टेबल कसं आहे, थोडासा जड आहे, हाताने करण्यासाठी थोडासा अवघड आहे. अशा प्रकारचे आपण डिमेरिट्स आणि मेरिट्स ऑफ प्लेन टेबलिंग पाहिलेलं आहे. यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा मागील एक्झाममध्ये जर तुम्ही पाहिलं, क्वेश्चन पेपर जर रेफर केले तर क्वेश्चन पेपरमध्ये हमखास येणारा हा क्वेश्चन आहे की एक्सप्लेन किंवा राईट डाऊन द मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ द प्लेन टेबलिंग. नेक्स्ट पॉईंट पाहूयात, सेटिंग द प्लेन टेबल. आता प्लेन टेबल हा कसा सेट करायचा. फर्स्ट, द प्लेन टेबल शुड बी सेट ॲट अ कॉन्व्हिनियंट हाईट फॉर वर्किंग. आता वर्किंगपासून ॲप्रॉक्सिमेटली 1 मीटरमध्ये आपल्याला काय करायचं आहे, प्लेन टेबल हा सेट करायचा आहे. त्यानंतर इट शुड बी ॲप्रॉक्सिमेटली लेव्हल. तो कसा असायला पाहिजे, लेव्हल हा पूर्णपणे त्याला लेव्हल असलेला पाहिजे. थर्ड वन आहे द पोझिशन ऑफ द लेग्स शुड बी स्प्रेड वेल अवे फ्रॉम इच अदर. आता आपण प्लेन टेबल कशावरती सेट करणार आहोत, जे काही ट्रायपॉड स्टँड आहे या ट्रायपॉड स्टँडवरती आपण ते सेट करणार आहोत आणि मग ट्रायपॉड स्टँडचं जे काही लेग्स आहेत ते अशा प्रकारे स्प्रेड करायचे की त्यामध्ये आपल्याला जो काही टेबल आहे आपल्याला हा व्यवस्थितरित्या ठेवता येईल. नेक्स्ट आहे द लेग्स शुड बी फर्मली फिक्स्ड इन टू द ग्राउंड. ते ट्रायपॉड स्टँडचे लेग्स आपल्याला जे आहेत ते पूर्णपणे जमिनीमध्ये फिक्स झाले पाहिजे. अशा प्रकारे आपण ते लेग्स त्याच्यामध्ये फर्मली फिक्स्ड करायचे. तर अशा प्रकारे आपण पाहिले की सेटिंग द टेबल सेटिंग झालेलं आहे. त्यानंतर सेंटरिंग द टेबल. सेंटरिंग द टेबल कशा प्रकारे करून घ्यायचा. द ऑपरेशन ऑफ प्लेसिंग द टेबल ओव्हर द स्टेशन ऑन द ग्राउंड दॅट द पॉईंट प्लॉटेड द ड्रॉइंग शीट करस्पॉन्डिंग टू द स्टेशन ऑक्युपाईड शुड बी एक्झॅक्टली ओव्हर द स्टेशन ऑन द ग्राउंड नोन ॲज अ सेंटरिंग ऑफ द टेबल. आता यामध्ये आपण जे काही शीट आहे प्लेन टेबलवरती आपण स्केल करण्याकरता जी काही शीट आपण हे केलेली आहे याच्या पॅरलल जे काही आपली ग्राउंडवरची पोझिशन आहे ही एकमेकांना काय असली पाहिजे, त्या ठिकाणी ऑक्युपाईड केलेली असली पाहिजे. द ऑपरेशन ऑफ प्लेसिंग द टेबल ओव्हर द स्टेशन ऑन द ग्राउंड दॅट द पॉईंट प्लॉटेड ऑन द ड्रॉइंग शीट करस्पॉन्डिंग टू द स्टेशन ऑक्युपाईड शुड बी एक्झॅक्टली ओव्हर द स्टेशन ऑफ द ग्राउंड. पॉईंट ग्राउंडवरची पोझिशन आणि त्याचप्रकारे आपल्या प्लेन टेबलवरची पोझिशन ही एकदम त्या ठिकाणी ॲक्युरेट आलेली पाहिजे. आणि मग आपण हे जे काही फिक्स करतो यालाच आपण काय म्हणतो, सेंटरिंग द टेबल. द डिग्री ऑफ ॲक्युरसी रिक्वायर्ड इन सेंटरिंग इज नेसेसरी ऑन ओनली इन लार्ज स्केल वर्क. आता यामध्ये जे काही डिग्री ऑफ ॲक्युरसी आहे ही सेंटरिंगची कशामध्ये नेसेसरी आहे किंवा ती ॲक्युरसी कशामध्ये जास्त प्रमाणामध्ये येते, इन अ लार्ज स्केल एरिया. जर जास्त प्रमाणामध्ये स्केल असेल किंवा जास्त प्रमाणामध्ये जागा असेल तर त्याच ठिकाणी काय होते, त्यांची ॲक्युरसी ही व्यवस्थित किंवा योग्य प्रमाणामध्ये ॲक्युरेट अशा प्रकारची येते. आणि त्याचे ॲप्रॉक्सिमेटली काय होतं की पोझिशन व्हेन द स्केल इज अ स्मॉल इट मे बी ॲप्रॉक्सिमेट. आणि मग जर ती जी काही जागा असेल ती जर लहान असेल तर आपल्याला जी काही पोझिशन आहे ती कशी घ्यावी लागते, ॲप्रॉक्सिमेटली घ्यावी लागते. लार्ज स्केल एरियामध्ये आपण ॲक्युरेट घेऊ शकतो विच इज पॉईंट ऑन द पेपर अँड विच इज पॉईंट ऑन द ग्राउंड. पण जर स्मॉल स्केल असेल तर आपण त्यामध्ये ती पोझिशन काय करू शकतो, ॲप्रॉक्सिमेटली घेऊ शकतो.
नेक्स्ट पॉईंट आहे लेव्हलिंग ऑफ द टेबल. आता टेबलचं लेव्हलिंग करायचं आहे. द टेबल इज देन लेव्हल्ड बाय मीन्स ऑफ द लेव्हलिंग स्क्रू. लेव्हलिंग स्क्रूच्या साहाय्याने आपण टेबल लेव्हलिंग करणार. लेव्हलिंग ऑफ द टेबल इज चेक बाय मीन्स ऑफ लेव्हल ट्यूब प्लेस्ड ऑन द टेबल. फर्स्ट पॅरलल टू स्क्रूज अँड देन ओव्हर द थर्ड स्क्रू. आता यामध्ये जे काही आहे लेव्हल ट्यूबचा जो काही उपयोग आहे, आपल्याला जे काही लेव्हलिंग करण्यासाठी आपल्याला लेव्हल ट्यूबचा उपयोग होतो. आणि मग अशा प्रकारे लेव्हल ट्यूबने आपण काय करायचे, लेव्हलिंग करायचे. आणि त्यानंतर मग फर्स्ट दोन स्क्रू आपण त्या ठिकाणी पॅरलली आणि त्याच्यानंतर ओव्हर द थर्ड स्क्रू आपण त्यामध्ये घेऊन त्याचं काय करायचं आहे, लेव्हलिंग करायचं आहे. त्याच्यानंतर द लेव्हलिंग इज डन बाय स्लोपिंग द बोर्ड बाय हँड इफ द टेबल इज प्रोव्हाइडेड विथ अ बॉल अँड अ सॉकेट हेड. आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, जो काही टेबल आहे आपल्याला हा थोडासा वाकवायचा आहे हाताच्या साह्याने. परंतु हा टेबल केव्हा वाकेल की ज्यावेळेस त्याला इफ द टेबल इज प्रोव्हाइडेड विथ अ बॉल अँड सॉकेट हेड, त्याला जर बॉल अँड सॉकेट हेड जर असेल तरच तो टेबल आपल्याला हाताने वाकवता येईल, अन्यथा येणार नाही. इफ नो लेव्हलिंग हेड or a ball and the socket arrangement is fitted, the leveling is done by adjusting the legs only. आणि मग अशा प्रकारे जर त्याला लेव्हलिंग हेड आणि त्याला हे बॉल अँड सॉकेट जर नसेल तर आपल्याला जे काही त्याचे आपण पाय ॲडजस्ट केलेले आहेत, जे काही लेग्स आपण ग्राउंडमध्ये ॲडजस्ट केलेले आहेत, आपल्याला ते कमी जास्त करून आपल्याला त्याची लेव्हलिंग ॲडजस्ट करावी लागेल. नेक्स्ट पॉईंट आपण पाहूयात, ओरिएंटेशन द प्लेन टेबलिंग. ओरिएंटिंग द प्लेन टेबलिंग. आता ओरिएंटेशन करणे म्हणजे काय, त्याला आपल्याला अभिमुख करणे किंवा मग ते आपण कशा प्रकारे त्याचं ते आपण सेट करणार आहोत ते आपल्याला पाहायचे. आता यामध्ये द ऑपरेशन ऑफ कीपिंग द टेबल ॲट इच ऑफ द सक्सेसिव्ह स्टेशन. आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, जो काही प्लेन टेबल आहे आपल्याला तो अशा प्रकारे ऑपरेट करायचा आहे की जे काही त्याचे सक्सेसिव्ह स्टेशन आहे किंवा जे काही लागोपाठ येणार त्याचे स्टेशन आहेत ते पॅरलल टू द पोझिशन विच इज ऑक्युपाईड ॲट द फर्स्ट स्टेशन इज नोन ॲज ओरिएंटेशन. आता यामध्ये जो काही पहिला स्टेशन आहे त्याच्या पॅरललमध्ये आपल्याला काय झालं पाहिजे, सर्व स्टेशन त्याच्यामध्ये आलेले पाहिजे. यालाच काय म्हणायचं, ओरिएंटेशन ऑफ द टेबलिंग. When the table is properly oriented, the lines on the paper is parallel to the lines on the ground which is represent. आता आपण ज्यावेळेस ओरिएंटेशन हे योग्य प्रकारे करू किंवा आपला जो काही टेबल आहे तो योग्य प्रकारे ओरिएंट झालेला आहे तो आपल्याला केव्हा समजेल किंवा आपल्याला ते कधी योग्य प्रकारे वाटेल की आपण ज्यावेळेस काय करू, ज्या काही आपल्या लाईन्स आहेत पॅरलल टू द लाईन्स ऑन द ग्राउंड विच इज रिप्रेझेंट, म्हणजे पेपरवरच्या लाईन्स आणि जे काही ग्राउंडवरच्या लाईन्स आहेत हे एकमेकांना कशा येतील, पॅरलल असतील, त्यावेळेस आपलं ओरिएंटेशन हे करेक्ट आहे असं आपल्याला सांगता येईल.